Hello students. So हा जो टॉपिक आहे मॅग्नेटिक फोर्स ऑन अ वायर विच इज कॅरिंग सर्टन करंट, याचा जो सेकंड पार्ट आहे आर्बिटरीली शेप्ड वायर, हा आपण बघणार आहोत. सो जेव्हा आपल्याकडे आर्बिटरीली शेप्ड वायर आहे त्या केसमध्ये आपण मॅग्नेटिक फोर्स डिटरमाइन करण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो द डायग्राम इज इन फ्रंट ऑफ यू. डायग्राम तुमच्या समोर आहे. आर्बिटरीली शेप्ड वायर पाहायला मिळते मला इथे. ओके, या वायरमधून सर्टन करंट आय जो आहे हा आपल्याला फ्लो होताना पाहायला मिळते. ओके, इफ यू लुक प्रॉपरली इन टू द डायग्राम, सर्टन करंट आय इज फ्लोइंग थ्रू दिस आर्बिटरीली शेप्ड वायर. ओके, आणि याही केसमध्ये जसं की आपण प्रिव्हियसली बघितलं, मॅग्नेटिक फील्ड हे स्ट्रेट वायरच्या केसमध्ये आपल्याला परपॅन्डिक्युलर असलेलं मेन्शन केलं होतं. सो याही केसमध्ये जे आपलं युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे थ्रू आउट द लेंथ ऑफ वायर हे कसं असणार आहे, परपॅन्डिक्युलर. सो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी इन अपवर्ड सेन्स. ओके, थ्रू आउट द आर्बिटरीली शेप्ड वायर. ओके, बरं. मग आता इथे जर डायग्राममध्ये प्रॉपरली पाहिलं तर अजून मला काय दिसतंय, तर इन्फिनायटेसिमल लेंथ सेगमेंट कन्सिडर केलं आहे. पहा, कन्सिडरेशनमध्येही मेन्शन केलेलं आहे काय, तर वी हॅव कन्सिडर्ड हिअर सेगमेंट ऑफ इन्फिनायटेसिमल लेंथ दॅट इज डी एल. बघा इथे डायग्राममध्ये मेन्शन केलं आहे, दिस इज द इन्फिनायटेसिमल स्मॉल सेगमेंट लेंथ ऑफ युअर आर्बिटरीली शेप्ड वायर. ओके, सो आता मला इथे हे कळालं की काय, तर थ्रू आउट द लेंथ ऑफ दिस आर्बिटरी शेप्ड वायर करंट आय फ्लो होतोय. त्याचा इन्फिनायटेसिमल स्मॉल सेक्शन ऑफ लेंथ कन्सिडर केला. इनिशियली वी विल ट्राय हिअर टू डिटरमाइन द फोर्स दॅट इज मॅग्नेटिक फोर्स. ओके, इन केस ऑफ दॅट इन्फिनायटेसिमल लेंथ. ओके, सो जसं की प्रिव्हियस सेशनमध्ये पाहिलं आपण, फोर्स कसा डिटरमाइन केला जातो इन केस ऑफ अ स्ट्रेट वायर, दॅट इज एफ सफिक्स एम दॅट इज इक्वल टू आय वेक्टर एल क्रॉस बी. हे मला माहिती आहे, बरोबर आहे, वी हॅव सीन. Okay, now in this part, infinitesimal force throughout this small length segment will be d vector f that is equal to I dl cross b. This will be our first equation. This is giving us infinitesimal small force that is due to the magnetic field in case of infinitesimal small length. Okay, इथे I म्हणजे काय, the current flowing throughout the wire. dl is the infinitesimal length segment which you have considered in our consideration, and b is nothing but the magnetic field. Okay, always remember, throughout the length of wire magnetic field कसं आहे, perpendicular आहे. magnetic field is perpendicular throughout the length or to the total length of wire. Okay, but now we are not interested to determine the force that is due to the magnetic field in case of infinitesimal segment. We are interested to determine where when we are having arbitrarily shaped wire, जेव्हा माझ्याकडे arbitrarily shaped wire आहे त्या केसमध्ये थ्रू आउट द टोटल लेंथ ऑफ वायर आपल्याला काय डिटरमाइन करायचं, मॅग्नेटिक फोर्स किती असेल. ओके, सो नाव विल मेन्शन फोर्स due to or force on total length of wire, and that we will have while integrating the equation. First we will have the equation like f suffix m that is nothing but or that is equal to integral d vector f suffix m. ठीक आहे, आता आपण काय करणार, इंटिग्रेट करणार इक्वेशन 1, म्हणजेच की आपल्याला काय मिळून जाईल इथे, टोटल फोर्स और फोर्स ऑन द टोटल लेंथ ऑफ आवर आर्बिटरीली शेप्ड वायर. बरोबर आहे, मग बघूयात काय मिळेल. सो विल हॅव द इक्वेशन f suffix m that is equal to I integral d vector l cross b. So हे आपलं काय,
This is our required equation. This equation gives us force. Magnetic force मिळाला ना in case of arbitrarily shaped wire.